तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा पहिला दिवस आहे. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्या गावापासून होते. तर पहिले आपल्या गावाच्या बाहेर निघायचं म्हटलं म्हणजे हरिकृष्णाचं दर्शन होते. बघून घ्या हरिकृष्णाचं मंदिर. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे मुक्तानगरला. मुक्तानगरला जायचं कारण ऐकण्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तो खैर आओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। हे आपल्या गावची शाळा 5वी पासून तर 10वी पर्यंत शिकवलं जाते. हे आपल्या गावच्या अभिषेक दादाने आपल्याला लिफ्ट केलेले आहे मुक्तानगर पर्यंत. हे आहे व पाणी फिल्टर इथे एका वर्षापासून काम चालू. हे आहे व आपल्या मुक्तानगर मधले कोमल सेटचं जिनी. हे आहे नवीन मुक्ताई मंदिर. इथं उतरले की आपल्या 100 मीटर अंतरावर आपल्या मुक्ताबाईचं मंदिर. इथं बाहेरचे लोक जेवण करतात आणि स्वयंपाक करतात. तर चला मित्रांनो, आपण चालले आपल्या घराकडे. आहे व आपला सेल्फी स्टँड 5 फुटाचा. तर मित्रांनो, आपण 5 किलोमीटरहून आलेले आहे आपले फक्त सेल्फी स्टँड घ्यायसाठी मुक्तानगर. खैर आओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। हे आहे आपला मुक्तानगरकडे जाण्याचा मार्ग आणि हा आहे आपल्या निमखेडी खुर्दकडे जाण्याचा मार्ग. तर इथं आपल्या आई मुक्ताईच्या पादुका असतात. तर चला मित्रांनो, आपल्याला एका काकाने लेप दिलेले आहेत. त्यांना मनूरला जायचं होतं तर त्यांनी आपल्याला ही आपली मुक्तानगरमधले वृंदावन हॉटेल एकदम भारी जेवण भेटतं इथं. तर मित्रांनो, आपल्याला ही काकाने लेप दिलेली आहे. तर काकाची गाडी 50 आणि 60च्या स्पीडनं एकदम जोरात पडवत होती. हा आपल्या गावाचा बोर्ड आणि हे आहे आपली नवीन माध्यमिक विद्यालय. मित्रांनो, आपण आले आता आपल्या घराकडे आपली सेल्फी स्टँड घेऊन. हे इकडे आपलं गाव आहे, आपल्या गावाचं टावर आणि इकडे आपल्या गावाकडे म्हटलं म्हणजे हरिकृष्णाचं मंदिर. इथूनच आपली ब्लॉगची सुरुवात. हे आपल्या गावाकडे कायम लोक कामच करत असतात. हे आपल्या गावातली रिक्षा स्टॉप.